मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्या वतीनं इंदिरानगर परिसरात देवाभाऊ चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमांतर्गत 10,000हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे। यावेळी आमदार संजय केळकर यांनी विविध राजकीय आणि समसामायिक विषयांवरही आपली भूमिका स्पष्ट केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाण्यातील इंदिरानगर इथे देवाभाऊ चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात तब्बल 10,000हून अधिक ठाणेकरांची मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। यावेळेला माध्यमांशी बोलताना संजय केळकर यांनी देवाभाऊ हा आता महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह ब्रँड बनल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी अजितदादा हे स्पष्ट वक्ते, जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्व आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची ओळख असून एकच दादा अजितदादा हे उगाच म्हटलं जात नाही असं मत व्यक्त केलं। दिल्लीतील CJP आंदोलन आणि नीट पेपर फुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पेपर फुटी ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारनं त्यावर कठोर उपाययोजना केल्या आहेत। या विषयाचं राजकारण होऊ नये आणि मूळ मुद्दा भरकटू नये असं त्यांनी म्हटलं। ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत बोलताना विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणं त्यांचा अधिकार असल्याचं सांगितलं। मात्र कोणत्याही पक्षानं त्याचा राजकीय फायदा घेऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अनेक दशकांच्या सत्ता काळात काँग्रेसनं अपेक्षित विकास केला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास कामांना वेग मिळाल्याचा दावा त्यांनी केला। पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत पत्रकार जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांच्यावर होणारी मारहाण अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली।